नमस्कार. श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते. तर बरेच दिवस झालं कमेंट येत आहेत की आपल्या रायबाला बाजीला म्हणजे पुसेगावला आणा. तर आतापर्यंत म्हणजे आता ह्या क्षणापर्यंत ह्यांचं मत होतं की नको, कारण रायबाच्या पण पायाला थोडस हे झालेलं आणि बाजीचा पाय थोडासा नक्कीच सुजलेला, सड घुसलेला. डॉक्टरांनी सांगितलं की खूप लांबचा प्रवास आहे, 90 किलोमीटर जायचंय, तर तुम्ही म्हणजे जास्त त्याला ट्रेस देऊ नका पायाला. तर मग आणि असं झालं की नको. मग अशा आम्ही एक घेऊन ठेवलेला की रायबा बाजी पुढच्या वर्षी येतील पुसेगावला. पण आपल्या फॅमिलीची खूपच इच्छा आहे, भरपूर फोन येतात आणि फोन तरी अगणित आहेत, म्हणजे मोजण्या पण एवढे नाही तेवढे फोन आलेत. आणि आता थोड्या वेळापूर्वी एक फोन आलेला की दादा म्हणजे एका दादांचा की ह्यांना बोललेत ते दादा बाळूमामाला म्हणजे बाळूमामांच्या दर्शनासाठी रायबाला न्यायचं होतं कोल्हापूरला म्हणजे आदमापूरला. तर मग आता ह्यांनी असं म्हणतायत की फॅमिलीची इच्छा आणि कोकणवरून नाशिकवरून भरपूर कुठून फॅमिली मेंबर येणार आहेत आपले. तर ते पण कमेंट करतात की आम्ही येणार आहे, आम्हाला बघायचंय. तर मग त्यासाठी ह्यांनी असं ठरवलंय की रायबाला नेक्स्ट टाइम आपण बाळूमामांच्या दर्शनासाठी नेऊया, पण आता फक्त आणि फक्त दर्शनासाठी सेवागिरी महाराजांच्या आणि फाटीवरनं फिरवून आणायचं बाजीला आणि रायबाला. तर त्यासाठी आणि त्या बाबऱ्याचं कसं बसू शकत नाही. बाबऱ्याचं दर्शन घेतलं ऑलरेडी आपण आदमापूरचं बाळूमामाचं सेवागिरी महाराजांचं नेक्स्ट टाइम बाबऱ्याला. हो, तर एवढंच की एक दर्शन होईल आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी ह्यांनी आता बसल्या बसल्या निर्णय घेतलाय की नाही जाऊन दाखवून आणतो आपण सेवागिरी महाराजाचं दर्शन घेऊया. हो, म्हणजे आपलं रायबाची वाटचालीस सुरुवात चांगली लागेल, सुरुवात चांगली होईल. मग आता उद्याचं तुम्ही तिकट टू फायनलचं काय करणार ती आता बघू उद्या. कारण की आपल्याला आता इतकं मला फोन आली होती की भयानक की राहू दे पळवायचं, तिथे घेऊन तरी जावा. सेवागिरी महाराजाचं दर्शन घ्या. रायबा तुमचा नाही, रायबा आमचा आहे. आपल्या सगळ्यांचा रायबा लाडका रायबा आहे. त्यामुळे रायबाला म्हणते न्यायचं दर्शनाला सेवागिरी महाराजाच्या. आणि मग ते तिथनं पुढे काय करा, एक पाठवून आपल्या त्या चालवून आलं त्याला. चालते की. मग उद्याचं नियोजन काय करणार तुम्ही आता उद्या सकाळी ते व्हिडिओ झाला तर करायचं आपण. म्हणजे तुम्ही नेणार आहे? हो, रायबाला नेणारच आहे. जास्त काही ताप नसतोय ना, नाहीतर तिकडचा ताप नसते ताप एवढा. ठीक आहे, वळवा आपल्या जवळ आहे तालुका वळवा. चला, तालुक्याच्या गावाला जाणार आहे उद्या आपला रायबा. पहिल्यांदाच मैदानात निघालाय, कारण की त्याचं भ्या मोडायसाठी आता ते सुरुवात झाल्या. आता स्पीड वगैरे लावतोय, कारण की सगळ्यांचं असं म्हणणं आहे आणि आपलं पण असं म्हणणं आहे की रायबाला चारी खांदी फिट करायचा आहे. म्हणून आता पब्लिक मधनं जरा पहिल्यांदा पब्लिक मधनं पळवायचा, परत बाहेरनं पळवायचा. लय आहे ते त्यांचं. चालते, तसं होईल तसं करूया. आणि म्हणजे बाजीला पळवला असता, पण बाजीचं थोडस पायाचं म्हणून बाजीला थोडा थांबवलं. उद्यापर्यंत सूज कमी झाली तर ठीक, नाही तर बाजीला डायरेक्ट आपण सेवागिरी महाराज दर्शनाला रायबाला घेऊन जायचं. आणि बाबऱ्याला नेलं असतं तर ते काय त्रास होणार गाडीतले, भरपूर लांब जायचं. आणि ते पोरं पण तेवढी पाहिजे ना सांभाळायचं 3-3. होय, चला. कारण व्हिडिओ करायला हिंदी लागणार किंवा कोण असेल तर. होय, चालते. तर इथून पुढे आता बघा नवीन फॅमिली मेंबर आले आपल्या घरात अजून एक. हो, भैया 2 दाव्या बांध्या त्याला. नाही ह्याला बाबऱ्याला जरा तापले. हा चाल माझ्या. जाऊ ओके. असं करा आता दीपक. आणि भैयानं खाली नेलाय बाबऱ्याला मोकळा सोडायला. बऱ्याच स्पीड चालते. आणि दादा कुठून आला? कामटीस नालीत निघाले. ज्योतिबाला जाता रायबाला आणि बाजीला बघायला आलेलीत आणि बाबऱ्याला. आणि खाद्य नेले ट्रायला 2 किलो. चालते बघा, मग फोन करा खाल्लं जरा. चालते. चला आभारी दादा. शिला काय करायचे? तिला काय कसं अरे तिला बाजूला बांधा नाही तर रस्त्यावर थांबा. हा तर सेम रायबा शेटगत रायबाला पण रायबाला लहान होता तेव्हा असंच मी घेऊन जायचं खाली.
आणि सोडायचं. आहा हो बाबरे सगळ्यांनी चाललं हा राहू दे मग. तर गावातली तर फेरायला आलीत आणि भैया काय विषय भाज्याचा विषय काय भैयाचा फोन आला मला बघितलं कॅमेरात म्हटलं भाज्याला एकट्याला ठेवला आणि बाकी सगळी बाहेर काढलीत. टाप घाला पण वाटतंय अहो चांगला ह्याच्यात आहे शपथ माझं तर धाडसून आणि त्याच्यावरच थांबणार बाळ बघा भाज्या साहेब फुल जोश मध्ये सूत जरा अशी दिसत्या काय करायचं त्याला पर्याय. त्याला मेडिकल म्हणून जाऊन डॉक्टरने गोळी सांगितली ती आणि स्प्रे संपलाय ना बघू तो सापलेला आहे तो सापलेला आणि एक गेलाच कुठं बाह्याचं धाड झालेलं नाही बाजूला बाहेर काढायचं. आता माझं तर टाप टाकल्यावर काय करत नाही ना का टाप टाकल्यावर काय करा काढे बाहेर रेला काय ह्याच्यात जरा राहायचं दिसते आज बरं का आलाय बघू ड्रायव्हर आलाय अय बाजाला बाहेर काढायचं आहे सर जायला कोणाला का भ्या वाटत काही गबास सर इकडे भाज्या आउटरच काढणार बरं का आता हा त्याला पण यायचं त्याला ती 9 तारखेला म्हणजे 3 गाव 3 न्यायची आपली चला बाजी थांब जातो बाबा कुठून जायला लागतंय तुमच्यासाठी बा अरे एडा फवारे उचायचं सारखं हा काम काढतो बाहेर तुला एवढा फेरा होऊ दे शिव बघा इकडे सर आहे बा इकडे बघा आला 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 आणि इकडे येऊ बाबऱ्या हे कोणाचं विर हे कोणाचं ते आपण हेसर बदललेलं ते ना कसं जरा वेगळा दिसायला लागलाय फिटनेस मध्ये आलाय बाबर भाज्या काही तो येऊन गेला झाला उद्या टाकायचं उद्या याला बाहेर काढायचं तो तिघं लागणार याला काल जरा पाळल्यापासून का नाही मोका सोडलेला का उसनं जरा लागला मस्ती करायला अरे होय अरे 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 हे बघा रायबाशीनं काय केलं हे बघा हो का चांगलं करायला लागलायस हा तिथंच होती काय बारडी खा सोड तसलं शिकशील आणि तसलं आणि शिकल म्हटलं बारडीच केलं का नाही काय मोडले झालं भांगारमध्ये
यांचं गावातलंच आहे सुमेधांचं. ही अशी शिकते तुम्हाला. काढ काढ लवकर लवकर काढ. नाही त्यानं मान उचलली म्हणजे ते तर शेंगात पाय अडकून बसते. आता त्या जवळ झालं ग. काय ते सगळे तर आज रायबा शेतला भेटाय कोण आले. रायबा काय म्हणते मला, काय? आधी इथं बस. ही बघा की काय राय बा काय झोपलाय लाका कसा झोपलायच बघ. बघा की उशी पण आहे त्याला इथं. आणि आज आपल्यात अजून एक फॅमिली मेंबर आले. हा आज फॅमिली मेंबर मध्ये एक वाढ झाली आणि त्याचं नाव आहे काय चिक्या. चिक्या. तर चिक्या बसलाय घरात बसलाय. हो. आणि हे बघा शेट आणि ही इथं झोपलेत पिल्लू. टक्क्या पण आहे. तर चिक्या कोणी आणलाय तर हे आहेत आमचे पाहुणे. तर माझी आई, माझ्या आईच्या मामांचा मुलगा. नमस्कार. आणि हा त्यांचा मुलगा छोटा. आणि अजून एक मुलगा लाजायला लागलाय. क्रांती. नाव काय बाळा तुझं? क्रांती. क्रांती. आणि अवधूत लाजायला लागलाय. कुठं आता आहे काय? आता आणि क्रांतीची इच्छा होते ना चिक्या द्यायचा. चिक्या द्यायचा. म्हणजे चिक्याच्या मम्मीला बाळ व्हायच्या आधीच ठरलेलं की इथं द्यायचं म्हणून. तर मला विचारलं, म्हणलं चालतंय द्या आणि आपण चिक्या पण दाखवूया. इथं काय आणि चिक्या इतका गोंडस आहे माहितीये का, एकदम क्यूट आहे. घरी गेला तर काय दाबाई खूप लागलाय. झोप झोप. तरी बाळ किती महिन्यात आहे चिंग्या? तर या बारक्या बाळाचं उद्या काय नियोजन आहे? तुम्हालाच माहिती काय नियोजन आहे. आम्हाला कुठं नुसतं मगाशी बोलला असं जाता जाता. तरी बारक बाळ उद्या ज्याला नेणार आहे आपण पहिल्यांदाच अड्ड्यात. अड्ड्यात होय म्हणजे अड्ड्यात जाते. भ्या मोडायसाठी. किती मोडा म्हणजे ती बारकी मैदान असते ती का गट्टू फायनलची, हा तिथं येणार आहे. कारण की भ्या मोडायला बघ्या बाळ गुलाल घेते का उद्या. बाळ भेटते. हो हो. आणि बैल पण आपण नंदी चांगला घातला ह्याच्या बरोबर. हा. रायबाला पण बाजीला पण न्यायचा प्लॅन आहे. बघा उद्या काय होतं नियोजन. चालतंय खरं नियोजन. आणि ह्याला बरोबर जवळजवळ की नाही क्रांतीला आणि ग बस अवधूतला. बस खाली. हो. हा क्रांती आणि अवधूत मे महिन्यापासून बघायला यायला मागे लागले. पण ह्यांची पण कशी शेती असल्यामुळं शेतीच्या कामात वेळ भेटला नाही. कुठे गेला अवधूत? बाहेर गेलाय. त्याला बहुतेक व्हिडिओ द्यायचा नाही. सहल गेल्या तर बोलते की व्हिडिओ कॉल करायला लागले. बरं आधीच म्हणलं व्हिडिओ चालू आहे काही मी येणार नाही. लागलाय. मग कसं वाटतंय? कसा रायबा चांगला आहे. तो म्हणते की रायबाची शिंग व्हिडिओ पेक्षा इतर रिअल मध्ये मोठी दिसते. सगळेच म्हणते ते रायबा व्हिडिओ बारका दिसतोय लय. आणि असा बघितला नाही कोण म्हणत नाही ह्यो एका वर्षाचा आहे. बऱ्यापैकी जे अनोखी एकदम बघायचं ना ती मग ते 2 वर्षाचा आहे काय असा विषय आहे. आता परवा दिवशी 4 महिन्याच्या व्हिडिओला कमेंट आलेली काय बोलताय, हा तर 1.5 वर्षाचा आहे, तुम्ही 4 महिन्याचा बोलताय. काय आपल्याला कुठं बोलायचं त्याचं कारण की जन्मल्यापासून व्हिडिओ आहे त्याचं सगळं. ए ग बस. नाही काका आपले व्हिडिओ कधीपासून बघतात माहितीये का, ज्यावेळेस आपलं रेसिपी चॅनेल हा हा पहिला व्हिडिओ आणि त्यांना आवडते आपले व्हिडिओ. लिंक वगैरे म्हणजे त्यावेळेस काहीच नव्हतं युट्यूब. त्यावेळेस पण काका लिंक आपली शेअर करायची की म्हणजे नाही मारत नाही मारत बा ती फक्त पोरेस आणि बायकासच मारती रायबाची मम्मी. काय रे बाळा उद्या पळणार आहेस पहिल्यांदा बाहेर मैदानात, तुला कसं वाटतंय का? उद्या जाणार आहे आपली शेट. आपल्या बारक्या बाळाला पण शाळेत घालवायला. मला नुसतं कळाला विषय यो बाह्यानं माघारीच केलाय कार्यक्रम यो. मला कसं तर कळाला तरी मला रात्रभर झोप नाही अजून. याला अजून एक 2 दिवस विश्रांती द्यायची मग झोपायला. अजून आत्ताशी सुटवायला लागलाय. प्रवास लय झालाय त्याचा. तिने काय केले 800 किलोमीटर त्याला बसवलेलंच नाही.
आणि त्याला परत खाली उतरलं ह्यांनी तरी पण बसलेलं नाही. तर होय रायबा शेठ येणार आहेत उद्या वाळव्याला. नाही तर रायबा आपला येणार उद्या वाळव्याला, कारण की बारकं मैदान आहे. आम्ही पण काय म्हटलं बारक्यातूनच सुरुवात करावी एकदम मोठ्यात जाण्यापेक्षा, म्हणजे याचं भ्या पण मॉडेल पहिल्यांदाच निघालं पब्लिक मध्ये. चालतंय की भीती मोडायला पब्लिकचं ही व्हायला. होय आता मला पण तसंच करतोय का ना बघायची. काय नाही करत हो ती, फक्त कधी तर बाहेर गेला अशा बाहेरच्या लय गाड्या दिसल्या की राग येतो. आणि आपल्या रायबा शेठला शुभेच्छा द्या. रायबा शेठचं उद्या पहिलंच मैदान आहे, कारण की आत्ताच आम्हाला दागदुग लागली रायबाची. नको उठा उठा उठा. असं यायचं साहेबांचं. मग आता उद्या काय करायचं नाही नको मैदानात. उद्या मी जाणार सुट्टी करायला. याचा एक प्रॉब्लेम आहे काय माहितीये का, मला कुठं असं मध्ये आधी बघितला जरा तिथंच थांबतो. त्याच्यावर मी खाली गेलो, माझा आवाज ऐकला ना सुट्टीला वराटी होती, रायबा करून वराटी, मग गाडी गुळीगत जाते. आणि ह्याच्या पण नंदी काटला एक दुसराच आपण त्यात उद्याच्या शेअर करून कुठला नंदी येते. आणि बाजीला पण न्यायचं आहे, कारण बाजीला मोठ्या मैदानात मी आधी म्हणते ना, मोठ्या मैदानात नेण्याआधी बारकं मैदान करायचं. बाजी आणि गावात आपल्या बहुतेक जमलं तर सुलतान, मग तिथं जर गाडी चांगली पळाली की बाजीची मैदानाला मुक्ती चालू करायची आपण. चालतंय की कशाला उगाच म्हटलं. आणि या साहेबांचं महत्वाचं भ्या मोडायचं आपल्याला. अजून कधी नेलेलं नाही मैदानात, पहिल्यांदाच न्यायचा मैदानात. मला वाटतं कोणाला भिल काय बघूया, शेवटी आपण काही सांगू शकत नाही. पहिल्यांदा म्हणतेच का नाही पब्लिक हे चार खांदी फिट तसं करायचं आपल्याला, आतनं बाहेरनं पब्लिक मधनं. हो आता बघा उद्या काय पहिलं मैदान साहेबांचं. मला जायला परवा दिवशी म्हणजे उद्या, काल दिवशी काय रात्रभर झोप नाही. भैया मग तो दादा तुम्ही सांगायच्या दादा रात्रभर झोप नाही कर तू रायबा स्वप्नात बघतोय रायबाला कलर हे काय नंबर काढायला मी मोठी असली मोठं टाकायचं. तर बघा ह्यांचं असंच आहे. परवा पण बाबऱ्याला आणायला जायचं होतं का नाही, तर ह्यांनी रात्रभर झोपलं नाहीत. बाबऱ्याला नाही गेलं त्या दिवशी. मी उठून बघितलं पहाटे तर ह्यांनी जागच. उद्या कळलं आपल्याला काय ती असू दे काय असेल ती. पहिला आहे ना पहिला डाव भूताचा. पहिला उद्या म्हणजे पब्लिक मधनं नाही द्यायला की मग काय तरी बिंदाचं झालं. आता इथं पळायला शिकलाय जावा लागलाय. या त्या शेटचं फेर झालं म्हणजे आला मैदानात की मग इकडे लक्ष द्या त्या साहेबांचं. ही काय ऑलरेडीच तयार आहेत. ही बक्षीस घेऊन बसलेले आहेत. त्यांच्या तिकडे दुसरा नंबर केलाय आदत मध्ये. हो त्यांच्यात हा आदतच की. काल मोकळा सोडला ती शेअर करायला आपल्याला. आज ती शेअर होणार आहे काका. तुम्हाला मी जाता जाता दाखवते ह्याच्यातलं, म्हणजे वेगळाच पळते टुन उड्या मारते बारक्या. यांच्या कशा बारके बारके तसे नाही. ह्यांच्या हरणं बाहेर स्प्रिंग असले लय हलका नुसता पळून काल आला तर लागला परत उड्या मारायला. बाय एसन धरून काय करायचं ती करे एसन धरायची त्याच्या का नाही दुसरं का नाही. शिंगांच्याकडे बघितलंच की इतकी भीती वाटते की भास. त्यासाठीच आपण इंस्टाला काल वाळव्यातला नंबर घ्यायचा होता. इंस्टाला एक पोस्ट टाकली माहिती आहे का, वाळव्या साईडचं कोण असेल तर नंबर द्या लगेच डिलीट केला. मग ज्या वाळव्यातल्या आपण दादाचा नंबर ओळखतो त्यांचा फोन आला मनानच अहो दादा उद्या माहिती मग रायबाला घेऊन येणार. होय होय काका कसं वाटलं बाजीला बघितलं रायबाला. अजून बाजी दाखवायचंय. छान आहे ना. होय क्रांती हाय की नाही व्हिडिओत बघते तसा. हो ह्याच्या वयाची भरपूर पोरं फॅन आहेत आणि कॉलेजची पण मुलं. आणि यात काय आणलेलं आहे चिक्याचं नाव चिक्याच ठेवायचं का आणि काय बघ चिक्या लय छान आहे क्यूट आहे एकदम. तर आज ते पण ह्या व्हिडिओ मध्ये शेअर करूया. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची तर आपला आता चाललेला आहे हरभरा पेरायचा. खाली गेला पण दिसत नाही मला काही समजलंच नाही. तर इथं आहे ट्रॅक्टर आणि आता समजलं की हरभरा पेरायचा चाललाय. ते बाजीची जागा केलेली आहे चेंज, कारण इकडं ऊसतोड चालू आहे आणि आज भरपूर गाड्या पण आलेल्या. ही बाजीचं काम नाही राहिलेलं पहिल्या ग छान. होय का कसा डिरागते काय करू तू तास आम्हाला. ओ काय करणार आहे उद्या बाजीला घेऊन पुसेगावला जाणार आहे. कारण सांगा की हरभरा पेरायचं. आणि आपल्या फॅन्स पेक्षा पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर केलीच पाहिजे. अजून पायाची सूज कमी नाही, थोडीशी पायाला सूज तशीच आहे. तर डॉक्टरांचा सल्ला घेतला
संध्याकाळी बघायचं कसं होतंय कमी आली तर मी आज वाळव्याला हा नाहीतर हे पण कॅन्सल हे करायचं नको. रायबाला घेऊन जायचं आणि कारण कसं डॉक्टर म्हणले दुसरा विषय त्याचा आपल्या रायबाचा हा धाकधूक उद्या काय करतो असं पहिलंच मैदान उद्या रायबा तिथं लाईव्ह वगैरे लाई वगैरे काय नसते भ्या मोडायसाठी आपल्याला भीती मोडायसाठी हा नाहीतर काही हा कापूस वाटतोय हो तर गाड्या घ्यायला होता. चालतंय मग बाबऱ्याचा फेरा 1-2-3 दिवसांनी देणार आहे मी हा आजच द्यात होता तर भैयानं खाद्य चाललं त्यामुळे राहिलं त्यामुळे आज कॅन्सल केलं त्याचं आता 1-2 दिवसात उद्या द्यायचं होतं तर उद्याचं नियोजन झालं तिकडे हा तर उद्या पण बाबऱ्याला फेराला परवा दिवशी मग त्यात चालतंय की चला चालतंय चला आता ह्यांचं पुढे शेअर करणार आहे वजन मी तुम्हाला काय उभा करणार नाही करायचं सांगितलंय नाही तर ती तर करायचंच चालतंय करायची नाही आजच करायचं आजच्या व्हिडिओत गेलंच पाहिजे आणि आता तुम्ही इथून हरभरा आहे का ह्यो दाखवते की याला आता आम्ही खास फाटीसाठी हरभरा करतोय नाही आम्ही ह्यात करणार होतो गव्हाला सारखं पाणी लावायला लागणार मग पाणी येणार चाकुरीत होय बघा रायबासाठी बाजीसाठी किती आणि बाबऱ्याला विसरू नका आणि बाबऱ्या. बाबऱ्याचा अर्थ बाबऱ्याचा म्हणजे बाबऱ्या कितीला घेतला खरेदी भरपूर कमेंट यायला लागलेत उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगूया होय आणि बाबऱ्याचा अर्थ की असं म्हणजे कमेंट पण आले ते भरपूर की बाबऱ्या नाव बदला आता त्या मालकाला विचारलं ते मला बाबऱ्याचा अर्थ आमच्या इथं आहे वाघ म्हणजे शेअर हे शेअर आम्ही आधीच अर्थ विचारलेला आणि कसा विषय त्याला आपली एकतर मराठी भाषा कळत नाही ह्या बाबऱ्याला होय काय कळत नाही फक्त नाव तेवढं कळतंय ते काय तो हडा काय म्हणत होता की ते पळताना हा मग आता आपल्याला फक्त त्या नावानंच वराडलं पाहिजे बाबऱ्या तेच हा म्हणजे त्या नावाला सूट होईल म्हणजे कसं बाब त्याच्या पुढे काहीतरी असं वेगळं मग त्याला पण कळालं कमेंट आलेत की बाबऱ्या नाव बदलूच नका भरपूर कमेंट आहे बदलू नका बाबऱ्याचा अर्थ आम्ही विचारला की वाघ आहे ती शेर म्हणते ती आता कसं आपल्या इथं पण प्रत्येक ह्याच्यानुसार बदलत जातात आणि त्यांनी बाबऱ्या ते जवळजवळ विचार करा 15 महिने त्यांच्या जवळ आहे मग आपण अचानक जर नाव बदललं तर त्याला समजणार नाही 5-6 महिन्याचं असतं तर चाललं असतं देऊ काय बारडी होय देऊ काय बारडी तर हे निघालेत हरभरा घेऊन तिकडे द्यायला काही ग बाई अवधूत ये की तर हित अवधूत लाजायला लागलाय इना झालाय क्रांती बळा देऊन ये जा एवढी बादली नाही तर हित अवधूत आणि लास्ट दिसत नाही अजून पण आहे का लाजायला लागले पोरग आता आपले पाहुणे आणि आता पाहुण्यांना घेऊन आलोय आपण भवानीचं दर्शन घ्यायला आणि त्यांनी कसं म्हणजे हे सगळं बघितलेलं आहे रायबाला पण इथं सोडलेलं ते तर भरपूर त्यांना आवडतात आपले व्हिडिओ पण मग प्रत्यक्षात म्हटलं आज दाखवूयाच तर आता चला देवीचं दर्शन घडवते तुम्हाला पण तेच की इथला वडा आहे की नाही हा पाहुणी तिथं घातलेली ह्या कोपऱ्यात अजून जरा उन्हाळा परत पाणी आटतंय आणि इथं आता कोबा वगैरे सगळा करून घेतलाय या देवीचं दर्शन घेऊया हा कुलूप हो कुलूपच असते जी पूजा करतील का नाही ती कुलूप घालून जातात तर चला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितले भवानीचं मंदिर आता मी पाहुण्यांना दाखवते जय भवानी माता आणि भवानी मातेची आजची पूजा आज आहे बुधवार तर आता आपण आलेलो आहे भवानीच्या माळावर आणि ही आपली शेती म्हणजे भरपूर दिवस झालं ह्यांना यायला भेटत नाही कारण ह्यांची पण भरपूर शेती आहे त्यांचं पण व्याप आहे पण आलेत आज वेळात वेळ काढून तर म्हटलं चला आज आलायचं तर आजच दाखवूया नाही परत अशी धावती भेट तर आज म्हटलं चला दाखवूया ना आपल्या इथं हे जे शेती काम आहे तर इथं पण गहू हरभरा पेरलेला आहे आणि इथं पण सगळी म्हणजे गहू हरभरा पेरून झालेला आहे आणि ही सगळी ऊस जेवढं म्हणजे तुम्ही फळ पेटवलेलं बघितलेलं तिथं सगळं आपलं पीक घेतलेलं आहे गहू आणि हरभरा तर चला आता जाऊया घरी तर मग अशी तुम्हाला सांगितले की पाहुणे आलेत आणि आपल्यासाठी चिक्क्या घेऊन तर हा आहे चिक्क्या कसा आहे चिक्क्या क्यूट क्यूट चिक्क्या तर त्यांनी ठेवलेलं नाव आहे चिक्क्या ए चिक्क्या कसं करत होतात ग मग ते असं त्याला बोलवतात आणि ती लय छान आहे चिक्क्या आणि त्यांचं आधीच ठरलेलं ह्याच्या मम्मीला काय पण होऊ दे इकडे द्यायचं आपल्याला आणि एवढं छान म्हणलं क्यूट झालं की देतो चालतंय म्हणलं द्या चिक्कू आणि चिक्कू लय छान आहे थांब श्रीषा बसू दे त्याला त्याची मम्मी हुडकाय लागलाय
माझी मम्मी हाय का? हा, आत्ता झाली आठवण मम्मीची. तर चिक्याची मम्मी आता सोडून चिक्या कसा राहतोय काय माहित. आणि आपली चिंकी मिंकी कुठे आहे? मिंकी दुसऱ्यासनी दिली. का दिली? दंगा करू. दंगा करत होती आणि काय करत होती? चावत होती. तिनं आपली कोंबडी पण खाऊन टाकली, होय का नाही? होय. हो. आणि राधाचा कान धरत होती, चावत होती सगळ्या जनावरांनी. म्हणून एका दादांना सांभाळायला दिली, होय का नाही ग? दुर्गाला पण चावली तर दुर्गाला हित इंजेक्शन अशी किती इंजेक्शन घ्यायला लागली दुर्गा? 6 इंजेक्शन, होय ना दीदी? 6च. तर आपल्या घरात अजून एक फॅमिली मेंबरचं आगमन झालेलं आहे, तो म्हणजे हा चिक्या. आता आपण काय 8 वाजता नाही, शेळातले पण आहे 9, रायबा 10, रायबाची मम्मी 11, राधा. राधाची मम्मी, 3 शेळ्या, अशी आपण किती तर जण आहे, बाजी. आणि किती 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 तू क्यूट आहे, किती क्यूट आहे. त्यांनी पूजन केलंय त्याचं, तर आपण पण त्याला ओवाळूया उद्या गुरुवारचं. बसू दे का दुर्गा, बसू दे प्लीज. मगाचपासून घेतले ना, आता 4 आता 5 वाजले का नाही, त्याला खेळवा. दुरी नाही लागत, कशी खेळ नाही. श्रीषा तसं झोपू देल की, असं नसतं का करायचं? पूर्ण कुठं आलोय मी नवीन घरात, माझी मम्मी कुठं आहे असं म्हणतोय ग. तुझी मम्मी हो का? हो त्याची मम्मी. अजून नाही त्याला लावू जेवायला, बघे का फोन करते. चला, तर आता ही पण आपल्या इथून पुढे व्हिडिओ मध्ये दिसत राहील. चला. काय चाललंय? काय नाही बघा, भांडी तुमचं वजन करायचंच आहे. का माझ्या वजनाच्या मागे लागलीस? हा, करायचं. तुम्ही त्या दिवशी काय म्हणलं चॅलेंज घेणार, चॅलेंज काही कारणामुळे अपूर्ण राहिलं, कारण नवीन फॅमिली मेंबर आला ना, तर त्यात राहून गेलं. तर आज तुमच्याबरोबर ते सगळं शेअर करायचं आहे, माझं वजन. आणि माझं वजन सांगतो तुम्हाला आता वजन केल्यानंतरच. चला. श्रीशान दुर्गा काय करतात बघूया. वजन 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 ह्याला बॉडीगार्ड. चिक्याचा पहिला दिवस, त्या दोघी सोडणं, त्या अंधार वगैरे करून दिलाय त्याला. चला चला चला. 70-500 होतं. बरं, काय झालं चॅलेंज मध्येच का राहिलं ते सांगा, स्पष्टीकरण. अगं काय झालं, चॅलेंज लावली तर आता दुसरी चॅलेंज लावल्या. रायबाच्या बर्थडेला डायरेक्ट वजन करायला, म्हणजे आता दाखवायचं नाही. रायबाच्या बर्थडेला माझं वजन 66 ते 67 किलो असलं. अचानक बाबऱ्या आणला, नंतर धुकं एवढं पडायला लागलं की धुक्यात जाणं पण. अहो आत्ताच बघा की किती होतं मागच्या वेळेस? 70-500. 70-500 आता किती झाले की बऱ्यापैकी कमी. लक्षात नव्हतं. टार्गेट किती दिलं? 67 ते 66 दिलं. तर 2 किलो वजन जरा माझं अजून घटलेला नाही, तर हा विषय आहे. अहो 67 तुम्ही म्हणला होता, फक्त 1 किलो वजन जास्त आहे. हा बरोबर, 1 किलो वजन फक्त जास्त आहे. जरा 2 दिवस आधी त्या तोंडावरती कंट्रोल ठेवला असतं. 2 दिवस बाहेर जेवला नसता. मला एकच वाटतं, तुम्ही बाहेर जास्त जेवला का नाही की तुमचं वजन वाढत. बरोबर आहे का चूक आहे सांगा? त्यामुळे तुम्ही बाहेर खायला जाणार. ती 20 काय मायनस. चला आता उभा राहा. 68 किलो आहे. हलतंय. 500 होतं. म्हणजे तुमचं किती किलो कमी झालं माहितीये का? 2 किलो प्रॉपर कमी झाले. 4 किलो मी ठरलेलं. राहू दे, आता रायबाच्या बर्थडे पर्यंत येतोय. अलीकडे ह्या साईडला रायबाच्या बर्थडे पर्यंत मी 66 वर येईल. फक्त जरा बाहेर कंट्रोल केला तर खाण्यावर. जावाच तुम्ही. व्यायाम केला तर व्यायाम मला वाटतं मी फक्त 20% व्यायाम केला. आणि नाही ह्या धुक्यात नंतर गेलंच नाही, आणि जराशी तब्येत पण बिघडली झाली. धुक्यात गेलो व्यायामला तुला काय कुठलं दिसलं, सलग 3 दिवस धुकं पडलं. आणि धुकं कसं पडत होतं माहितीये का? असं काय म्हणते ते, एकदम असं स्प्रिंकलरनं पाणी पडतं बघा तसं. बाकीची कामं जरा तिकडे तिकडे. आता रायबाच्या बर्थडेला डायरेक्ट वजन करा. आता तुम्ही किती दिवसानं तिथे गेलो, ते पण जेवायला. आता म्हटलं काय करायचं,
बसलो जरा स्टँडवर मित्रांच्या बरोबर बोलत परत आलं आल्यामुळे बरं झालं बाबा त्यामुळे आज आणि मग केस एवढी हलकं वाटतंय का हलकं वाटतंय का हलकं वाटतं वेगळं दिसते होय एवढं वाढलं होय वाढीवचीला महाराजांच्या कथा छत्रपती शिवाजी महाराज चला आता भैया नाही आज का त्याचं 13 मिशन आल्या सगळ्यांची सुगी चालू आहे आता आपली झाली मग तीच मिशन त्याच्यात जाणार आहे आता मला जाऊन शर्ट लावलं पाहिजे ओके व्हिडिओ लेट येणार आहे हा व्हिडिओ लेट येणार आहे कारण की हा. मुंबई मिठाई गेली ते दाखवायचं तो गेली चला तर आजचा व्हिडिओ लेट येण्याचं कारण की पाहुणे आलेले आणि त्यात बरोबर जरा सगळे झाला चिंक्या आलाय चिंक्याचं आगमन झालेलं आहे आणि चिंक्या अरे उतला 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 पिलं चला खेळायला. ए झोपू श्रीशा कसं भारी दिसतो त्याला टिकावट आणलं पाहिजे दाखवलंय मी तेव्हा त्याला झोपायचं होत लय मी cute त्याला कशी ना कशी धरलेलं आहे. ह्याला आता एक इंजेक्शन करूया दिदीचं आहे. तुम्ही म्हणा लगेच करू ना ए त्याच्या हिला अगं, आईने परमिशन दिल्या त्याला दिवसभर इथं बांधायचं घरात हा. आईने पण आवडलंय आणि आईने सांगितलंय त्याला असं युळायला लागलं की बाहेर लगेच न्यायचं सवय लावायची होय भारी है नाही छान त्याला मेडिकल सांगून आले हा खेळा तिथं गेट लावून बाहेर श्रीशा त्याला शूला नेत्यास हा ने ही श्रीशा तर पाकुळीत झाल्या पण तिनं मिंकीला आणि अजिबात हात लावला नव्हता का तर मिंकी अशी चावायची हो केली वा 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 जर का थांब की दिसत नाही आपला चिक्क्या शिव करतोय